ज्यांच्याशी बोलायला मला नेहमी आवडतं अशा शेतकऱ्यांशी, की ज्यांचे प्रश्न सोडवणं ही माध्यमाची जबाबदारी असं आम्ही मानतो आणि वेळोवेळी ते करत असतो. असा हा जो शेतकरी समाज आहे ना, तो या सकल मराठा मोर्चामध्ये खूप मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरलेला आहे. आणि आपण प्रयत्न काय करतोय की मराठा समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत, डॉक्टरांशी आपण बोललोत, वकिलांशी बोललोत, महिलांशी बोलतोय, मुलींशी बोलतोय. आज प्रयत्न आहे आपला शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांशी आपण बोलतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज वेगवेगळ्या मागण्या घेऊन, म्हणजे या ज्या 6 मागण्या आहेत त्या घेऊन रस्त्यावरती का आला. ह्या मोर्चामध्ये जे काय मराठा समाजावर अन्याय होतो आहे त्या अन्यायाविरोधात हा मोर्चा झालेला आहे. तुम्ही व्यवसायानी वकील आणि शेतकरी पण आहात. हो. आपल्याला शेतमालाचाच मुद्दा जर तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगायचा असेल, हा काय डिस्ट्रेस आहे? आज जर आपण देश स्वतंत्र झाल्यापासून जर बघितलं, जे काय आपला शासनाचा हमी दर जो असतो, हमी भाव, तो त्या काळापासून ते आज घडीपर्यंत किती पटीनं त्याचं हमी दर वाढलेला आहे. आणि जर दुसरीकडे जर आपण व्यवस्था बघितली, आपल्या शासकीय व्यवस्था जर बघितली, तर तिथं स्वामीनाथन आयोग जो काय झालेला आहे तो आज किती वर्ष झालेत ते आजही शासनाने तो ऍक्सेप्ट केलेला नाही आणि तो लागू केलेला नाही. तसंच जर हमीभाव इतक्या वर्ष जर वाढत नाही तर तुम्ही जे काही शासकीय नोकरदार आहेत त्यांना किती वेळेस वेतन आयोग तुम्ही वाढवणार, 5वा 6वा 7वा. आणि जर अशीच अर्थव्यवस्था होत राहिली तर निश्चितच जे काही तुम्हाला असं वाटतं का हे मुख्य एक कारण असू शकतं की हा डिस्ट्रेस आहे की माझ्या शेतीतल्या मालाला भाव मिळत नाही? मुख्य कारण हे पण आहे. तसंच असं नाही की हे मुख्य कारण आहे आणि ते दुसरं कारण नाही, असं नाही. आमचे जे काही 5-6 विषय आहेत ते सगळेच महत्वाचे विषय आहेत. खासदार आमदारांच्या पगारी चर्चेविना वाढतात आणि आम्ही तयार केलेल्या मालाचं उत्पन्न जे आम्हाला तुटपुंज उत्पन्न मिळतं त्या सुद्धा त्याला. आत्ताच मला सांगा, मूग आणि उडदाच काय झालं? 100 रुपये किलो असणारी डाळ मागच्या एक 25-30 दिवसापूर्वी आज 5,500 रुपये क्विंटल तुम्ही मूग ओतून घेता. 5,500 क्विंटल ओतून घेणारा मूग जो आहे तो तेवढा उत्पन्न करताना आम्हाला त्याच्यापेक्षा 5% त्यामधून काय भेटत नाही. तुमचे किती मूग होता, किती उडीद? मला अपेक्षा होती एक 4-5 पोती मूग निघल म्हणून. मी येताना बायकोला गाडीवर बसून गटुडं गाडीवर घेऊन आलो. 6-7 किलो असेल मूग निघाल असेल. तू बाजारात ठेवला का घरात आहे? डाळीलाच पुरत नाही ना, मलाच विकत आणून खावी लागते डाळ. ही आज माझ्याकडे 12 एकर शेती आहे, ही माझी अवस्था आहे. मग माझ्यापेक्षा कमी असणाराच याच्यापेक्षा मी तिथं प्रमाण लावू शकत नाही. तर याच्या जाटक आटी, शासनाची चुकीची धोरणं आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यावर शेती करणारा बहुसंख्य समाज हा मराठी समाज आहे. तर त्यामुळे त्यांच्यावर जे होणारा अन्याय आहे हा तात्काळ थांबला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी करून दिलेत, तुम्ही इतर आयोगाच्या नोकरदाराविषयी व्यावसायिकांना सूट देता. नोकरदारांना बंद केलं की लगेच त्यांच्याविषयी तुम्ही सहानुभूती दाखवता, त्यांच्या पगारी वाढवता. शेतकऱ्यांनी काय आत्महत्या केल्या तरी त्यांना काय तुम्ही देत नाही. मग त्या आत्महत्या लागू करताना साहेबासारखे शिक्षण घेतलेले आपल्यापैकी शेतकरी किती आहेत? शेतकऱ्यांची मुलं एज्युकेशन ठीक आहे बोला. माझं M.Com 94ला झाले, पण कुठलीही शासकीय नोकरी नसल्यामुळे मी पर्याय नसल्यामुळे शेती करतोय. आणि शेती करत असताना वारंवार पडणारा दुष्काळ आणि खास करून शासनाकडून आमच्या मालाला भाव मिळत नाही, हमी भाव मिळत नाही. आम्ही उत्पादित केलेला माल, आता पंतप्रधान मोदी साहेब म्हणले होते निवडणुकीच्या अगोदर की उत्पादित केलेला माल खर्चावर आधारित 50% नफा. पण त्यांची निवडून आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्याबद्दल किसान हा शब्द काढायला साधारणतः 6 महिने लावले. ही जी आमची हे आहे ती राज्यकर्त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे समाजाची दिशा. आणि खास करून मराठी समाज जास्त करून शेती करतोय. आता पर्याय नसल्यामुळे शेती हा विषय आहे. आणि दुष्काळाचं ही आहे, 4-5 सलग दुष्काळ येतात. त्याच्या अडचण काय झाली बरं का, एकतर शेती आता परवडत नाही, लँड होल्डिंग अतिशय कमी होत चाललेली आहे. आणि पांढरपेशी जे जॉब आहेत, शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला नोकरी मिळेल अशी काही स्थिती राहिलेली नाही. 6 मागण्या आहेत पाटील. ह्यात 6 ज्या प्रमुख मागण्या आहेत मराठा समाजाच्या त्या महत्वाच्याच आहेत. त्याबरोबर मराठा समाज हा प्रामुख्याने शेती हा मराठा समाजाचा व्यवसाय आहे. आणि वारंवार पडणारा दुष्काळ आणि शेतीमाल उत्पादन करण्याचं शेतकऱ्याच्या हातात आहे, पण विक्रीची व्यवस्था शेतकऱ्याच्या हातात नाही. मधलेच दलाल त्याला जास्त पैसे मिळतात. त्यामुळे उत्पादनावर आधारित जो हमीभाव जी घोषणा झाली होती त्याची अंमलबजावणी नाही. आणि EBC सवलत जी मर्यादा आहे त्याची कमी आहे.
म्हणजे मराठा समाजाला. बाकीच्या समाजाला ओबीसीची मर्यादा 6 लाखापर्यंत गेलेली आहे. नाही जरा मला स्पेसिफिक करून सांगा, मराठा समाजाला किती मर्यादा आहे आणि इतरांना किती? मराठा समाजाला माझ्या माहितीप्रमाणे 1 लाखाची मर्यादा आहे आणि इतर समाजाला 6 लाखापर्यंतची आहे. तर शेवटी शेतकरी आहे आणि शेतकऱ्यात कसं आता इंजिनिअरिंग मेडिकलच्या मुलांना मोठ्या प्रमाणात फीस असते, शहरात राहण्याचा खर्च असतो, तो शेतकऱ्यांना वारंवार दुष्काळ पडतोय, शेतीत जेवढं आपण घालतो तेवढं सुद्धा निघत नाही. आता कांद्याच्या बाबतीत बघितलं तर कांदा 5 पैसे किलोवर गेला. आपल्या सरकारचं जे आयात निर्यात धोरण आहे, शहरी मतदार सांभाळण्यासाठी भाववाढ होऊ नये म्हणून हे एखाद्या गोष्टीचा भाव वाढायला लागले लगेच आयात पाम तेल असेल, कांदा असेल, डाळी असतील, हे आयात केला जातो आणि शेतकऱ्याकडनं बाजारात गेल्यावर त्या मालाला भाव कमी असतो आणि शेतकऱ्यापासला माल संपला की लगेच बाजारात त्याचे भाव वाढतात. हे जी मधली जी फळी यात बऱ्या प्रमाणात पिळवणूक करते, त्यात शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि त्यामुळे शेतकरी खऱ्या अडचणीत येतोय आणि त्याच्या वैफल्यग्रस्तातून आत्महत्यासारखा मार्ग शेतकरी अवलंबतोय. त्यासाठी ह्या प्रमुख मागण्याबरोबर ह्याही शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे सरकारनं लक्ष दिलं. आपण जाणीवपूर्वक बांधावरून चर्चा घडवून आणतो. का असं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मुलं या मोर्चात दिसतात? माझी 20 एकर शेती आहे. मी सर्वप्रथम ग्रॅज्युएट होऊन ज्यावेळेस गावाकडे आलो की शेतीपूर्वक एक व्यवसाय म्हणून मी एक 40 टन रोज गाळप होणारी गुळ इंडस्ट्री चालू केली. कुठे गेली होती? चिखलीला. आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस मी लोनसाठी गेलो त्यावेळेस इतर समाजाचे जे प्रकरण असतात, मग ते ट्रॅक्टर असो, बैलजोडे असो, त्यांना 100% सबसिडी दिली जाते. काल पण हा मुद्दा आला होता, जरा एक्सप्लेन करा. हा, म्हणजे त्यांना 100% सबसिडी दिली जाते. स्प्रिंकलर असो, ठिबक सेट असो, तो पण त्यांना 100% सबसिडी दिली जाते. आणि मराठा समाजाला असली कोणतीही सबसिडी नाही दिली जात नाही. देण्याच्या अगोदर ही प्रकरणं बँकेतून मंजूरच होत नाही, त्यांची मात्र होतात. मला सांगा, त्यांच्या शेतात पाऊस वेगळा पडतो ना आमच्या शेतात वेगळा पडतो का? त्यांच्या शेतात वातावरण वेगळं असतं ना आमच्या शेतात वेगळं असतं का? असं मला सांगा, हे जर असं होत राहिलं तर आमच्या मराठा समाजाची कंडिशन काय होईल? आणि ह्या नैराश्यातून मला सांगा, मराठा समाजातील शेतकरी रस्त्यावर येईल नाही तर काय होईल? जर एखादी अशी घटना तुमच्या बाबतीतली सांगा. माझ्या बाबतीतच मला कसलंही आरक्षण, मी ज्यावेळेस गुळ इंडस्ट्री उभा केली, मी ज्यावेळेस अलाहाबाद बँकेत प्रकरण दाखल केलं, माझ्याबरोबर कास्टमधली इतर प्रकरणं मंजूर झाली, पण माझं प्रकरण मंजूर होऊ शकलं नाही. एक वैयक्तिक अनुभव सांगतो की आमच्या एका गल्लीमध्ये एका दलित समाजानं रस्ता अडवला, त्या रस्त्यावर उघड्यानं आंघोळ करत होता आणि त्यानं सांगितलं की ज्याला जायचं असेल त्यांनी बायांनी जायचं, ज्याला जायचं नाही. आमच्या समाजातील स्त्रिया तिथून पाणी भरण्यासाठी जात होत्या, दुकानासाठी जात होत्या किंवा शौचालयासाठी जात होत्या. तो काय आम्ही जाऊन गावातील मराठा समाजाने जाऊन तो रस्ता खुला केला, तर त्यांनी एकच सांगितलं, जर समजा याच्या नंतर आलं तर हे जे मिटवण्यासाठी आले त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करेल. सांगा, आमच्या मराठा शेतकऱ्यांनी रस्त्यावर पण वावरायचं नाही का? आणि यासाठी आम्ही रस्त्यावर येतो. ठीक. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आपण बोलतोय आणि बघा पाऊस पण पडतोय. मी आणखी मंडळीशी बोलणार आहे, पावसातच बोलणार आहे. मला जाणून घ्यायचं आहे की काय कारण आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मुलं येत आहेत. माझ्या आजोबाला 15 एकर जमीन होती. त्याच्यानंतर माझ्या वडिलाला 5 एकर जमीन आली आणि त्याच्यानंतर मी आता 2 एकरवर आलो. या 2 एकरमध्ये पुढे काय करायचं? एक तर वेळेवर निसर्ग पडत नाही आणि त्याच्यानंतर मी एक सुशिक्षित बेकार म्हणून फाईल केलेली होती. त्या सुशिक्षित बेकार फाईल केली होती हैदराबाद बँकेत. त्याच्यानंतर मी एक ट्रॅक्टर घेतला तिथनं DI शिकून. त्या ट्रॅक्टरवर मी अक्षरशः आता ट्रॅक्टर माझा शेतातच काय नाही तर चलत नाही. तर तो कर्ज कसं मी आता फेडायचं? शेवटचा पर्याय म्हणजे एकतर शेत विकणे आणि नील करणे, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय काय नाही. तुम्ही सबसिडीतून काही घेण्यासाठी एखादा अर्ज केला होता? अर्ज केला होता ना. बरं, सांगा मला ती स्पेसिफिक केस सांगा. स्पेसिफिक केस सबसिडीतनं 15% हे DI शीतनं देतो म्हणून सांगितलं होतं, पण त्यांनी कोणत्या DI शीतनं कुठल्या 1 रुपयाही दिलेला नाही. उलट त्यांनी माझं शेताचं घाणखत करून घेतलं. यांनी तर मला 20 वर्षाचा ॲग्रेरियन क्रायसिस जो आहे ना तो पूर्णच सांगितला. मला बोलायचं, अनेक जणांशी मी बोलतोय. बोला. माझं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्याला पत नाही, प्रतिष्ठा नाही आणि शेतकऱ्याला हमीभाव नाही. मराठा समाज असंख्य या ठिकाणी या सर्व गोष्टीमध्ये आतापर्यंत होरपळून निघाला आहे. पहिल्यांदा अट्रॉसिटी रद्द व्हायला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू होऊन शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याला मार्केटमध्ये फिरत असताना एखाद्या दुकानदाराच्या दारात गेलं तर सन्मानानं वागणूक सुद्धा मिळत नाही. मी काल मार्केटमध्ये गेलो होतो तर काही चांगले कपडे घातलेले सोटबुटातली माणसं होती, तर आमच्याकडे अर्धा तास त्यानं या ठिकाणी दुकानदारानं पाहिलं नाही. आम्ही दुकानाच्या दारात उभारून कंटाळून गेलो.
म्हणजे आमच्या खिशात काय आहे का नाही याची सुद्धा शाश्वती समाजाला वाटेना झालेली आहे. हॉटेलामध्ये चहा मागितला तुम्हाला असं म्हणायचं की शेती करणारा मराठा समाज आहे प्रामुख्यानं आणि त्याला कुठेच प्रतिष्ठा मिळत नाही. कुठंच प्रतिष्ठा नाही. समाजामध्ये जा प्रतिष्ठा नाही. मुलाच्या लग्नाचा प्रश्न आता सांगितल्याप्रमाणे किंवा मुलीच्या लग्नाचा प्रश्न, पैसे नाही म्हणून मुलीचं लग्न नाही आणि मुलगी दिना म्हणून मुलाचं लग्न नाही, अशा प्रकारची संकट अनेक दिवसापासून या शेतकरी समाजावर आहेत. याच्यासाठी या मराठा समाजासाठी ज्याचा अवलंब पूर्ण या ठिकाणी कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. एकतर थोडी शेती मर्यादित शेती राहिल्यामुळं त्याचं अर्थकारण 4-4 वर्ष सलगचा दुष्काळ आणि याच्यामध्ये त्याचा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय. उठसूट लोक या ठिकाणी शेवट दुरी हातामध्ये घेतात आणि शेवट या ठिकाणी आत्महत्या करतात. आज 2 वर्षापूर्वी की शेतीमालासाठी भाव या विषयावर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक माझ्याकडे छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे त्यांची, की त्यांची सत्ता येण्याच्या अगोदर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पेटवला होता तेवढ्यासाठी की शेतीमालाला भाव नाही, ऊसाला भाव नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झाला. तुम्ही क्लिप का ठेवता तुमच्या बरोबर? का ठेवता? कारण ते आम्ही पाहण्यासाठी ठेवलं होतं. कारण सरकारला चान्स म्हणून दिलेला आहे आम्ही यावेळेस, की त्यांनी आम्हाला जर पुढे 5 वर्षात शेतकऱ्याचं कर्जमुक्ती करू म्हणलेले आहेत, ते कोणत्या प्रकारे करणार हे पण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर जे घडलंय अख्ख्या भारतात घडलेलं आहे सत्ता पलटलेली, त्याचा त्यांना पण दुष्परिणाम भोगावा. ठीक आहे. मला 3 एकर जमीन आहे. माझी एक मुलगी BA करते सोलापूरला ऑर्चिड कॉलेजला. माझी परिस्थिती नसताना मी तिला BA करायला पाठवलेलं आहे ऑर्चिड कॉलेजला सोलापूरला. तर ते म्हणजे हे आरक्षण असल्यामुळं तिला 82% मार्क असून ती 82% मार्क असून तिचा नंबर लागलेला नाही, तरी कशाला लागलं नाही? BA साठी. मग आता 1.5 लाख रुपये भरले तर मग त्याच्यासाठी शैक्षणिक लोन केलं, बँकेत फाईल दाखल केली. तर ती काय म्हणली बँकेतली की बाबा तुमचं थकबाकीत आहे, फाईल होत नाही म्हणली. मग आता काय दुसरा पर्याय काय करायचं त्याच्यासाठी? आज 1.5 लाख रुपये त्यांनी व्याजानं काढून भरले. व्याजाने काढले? व्याजानं खाली किती? 1.5 लाख रुपये. नाही काय शेकडा? 5 रुपये टक्क्यानं महिन्याला. मग मला सांगा, आज जर ही एवढी वाईट अवस्था, आज ती पैसे फेडायचे कसे सांगा मला. शासनानं अनुदान त्याचं जाहीर केलं होतं, पण यात पण फक्त मराठवाड्यातलं फक्त कापूस हे पीक घेतलं आणि आमच्याकडे जे मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पीक होतं त्या सोयाबीनचा आमच्याकडे समावेश केला नाही. असं म्हणून आधीचं सरकार पश्चिम महाराष्ट्राकडे झुकलेलं होतं, आता सरकार विदर्भाकडे झुकलेलं आहे. असं किती जणांना वाटतं की आधीचं सरकार सगळ्यांचे हात वर आहेत, सगळ्यांचे हात वर आहेत, की हे आत्ताचं सरकार हे विदर्भाला झुकतं माप देत आहे. मी माझं कुठलंही मत थोपवत नाहीये, हा संवाद आहे आणि संवादातनं काय दिसतंय, सगळ्यांचं एक मत झालं की मराठवाड्याकडे दुर्लक्ष झालं सरकारचं, विदर्भाकडे जास्त गेलं. बोला, 3 मागण्यावर बोलतोय आपण. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या जास्तीत जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. जर समजा एसटीचा ऍक्सिडेंट झाला तर त्या मृत्यू पडलेल्या म्हणजे प्रवाशाला 10 लाख रुपये भेटतात किंवा रेल्वेचा झाला तर 20 लाख रुपये भेटतात. पण मराठ्याच्या एखाद्या इथल्या कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केली तर शेतकरी झालेल्या आत्महत्या कुटुंबाला फक्त कुठल्याही जातीचा असला तर कुठल्याही 1 लाख रुपये भेटतात. पण कुठल्याही जातीचं म्हणताय, पण सगळ्यात जास्त आत्महत्या हा मराठा शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत. म्हणजे ही मराठा शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कुटुंबाची एक अवहेलना केली जाते. तर त्या कुटुंबाला तुम्ही आरक्षण द्यावं. ते मराठा समाजाला जर आरक्षण झालं दिलं तर ही आत्महत्येची वेळ येणार नाही. आम्ही जो आज मोर्चा काढतोय हा कुणाही समाजाबद्दल आमचा द्वेष नाही किंवा कोणावर अन्याय व्हावा असं पण नाही. आता लढायचं कसं ही मराठ्यांना शिकवायची गरज नाही साहेब, कारण इतिहास तुम्ही बघितलेला आहे आणि इथं पण आम्ही अन्याय करत नाही, सगळे मूकमोर्चे काढतोय. पंतप्रधानाचे पहिले ब्रीद होतं की भारत हा कृषीप्रधान देश आहे सगळ्याच आतापर्यंत. हो, परंतु त्याच्याकडे एवढं दुर्लक्ष आहे की त्याच्या बाबतीत एक शब्दही आता बोलायचं उरलेलं नाही. एवढं म्हणजे दुर्लक्ष केलेलं आहे या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी आणि एवढ्या तळागाळाला हा समाज गेलाय. आज हा मूकमोर्चा म्हणजे हे क्रांतीचं पहिलं पाऊल आहे. हा बदल घडायला हे फक्त पहिलं पाऊल आहे. ह्याच्यानंतरचा जो काही उद्रेक होईल त्याच्यात कुणीच काही ह्याला रोखू शकणार नाही. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. हा शेवटचा आपला भाग आहे आणि त्या भागामध्ये आपण 6 ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यातल्या कुठल्या मागण्या तातडीनं सरकारने मंजूर करायला हव्यात, कुठल्यासाठी थांबायची तयारी आहे शेतकऱ्यांची किंवा मराठा मोर्चात सहभागी होणाऱ्या सगळ्या मंडळीची, त्याच्याविषयी जाणून घेतोय. कालही तो आपण प्रयत्न केला होता. बोला.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या 6 पैकी 2 मागण्या ज्या आहेत ते केंद्र शासनाशी निगडीत आहेत. एक म्हणजे रिझर्वेशन आणि दुसरी जी मागणी आहे ते पण त्यांच्याशीच निगडीत आहे, अल्ट्रासिटीची. उर्वरित ज्या 4 मागण्या आहेत ह्या राज्य सरकारच्या ठीक आहे, लगेच सांगा मला ह्या 4 त्या मागण्या. त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील, हमीभाव असेल, EBC सवलत असेल आणि इतर जी 2 मागण्या आहेत ह्या राज्य शासनाच्या निगडीत आहेत. जर राज्य शासनाला खरंच मराठा समाजाशी, मराठा शेतकऱ्यांचा विषय असेल, हे जर असेल, कळवळ असेल, तर त्या राज्य शासनाने त्वरित न विलंब करता ह्या 4 मागण्या मान्य कराव्या. ठीक आहे, ठीक आहे. मराठा समाजाला सुरक्षित करण्यासाठी पण एखादा असा कायदा बनवला पाहिजे की ज्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आमचं आयुष्य सुरक्षित आहे असं वाटलं पाहिजे. तात्काळ करण्यासारखी अॅट्रॉसिटीचा एक जो कायदा आहे तो रद्द व्हायला पाहिजे आणि दुसरी कोपर्डीच्या गुन्हेगारांना शिक्षा व्हायला पाहिजे तात्काळ. आणि काही कार्यालयाने या ठिकाणी वेळामुळं. वकील साहेब, मला जरा याच मुद्द्यावर तुम्हाला बोलायचं आहे. कोपर्डीच्या घटनेमध्ये जर सेव्हिअर पनिशमेंट हवी असेल तर त्याला कूल ऑफ पिरियड किती आहे? जर कोपर्डीची जर घटना बघितली, जर राज्य शासनानं ठरवलं तर 15 दिवसाच्या आत सगळं निर्णय लागू शकतो अशी आपल्याकडे कायदा व्यवस्था आहे, सगळं आहे. परंतु हे फक्त हा विषय चर्चेला केला जातो आणि ह्याच्यावरती जे काय प्रश्न लवकर मिटायला पाहिजे, त्याचं प्रकरण लवकर चाललं पाहिजे ह्याच्याविषयी आजपर्यंत कोण बोलत नाही. लवकर सुरुवात झाली पाहिजे आणि त्याच्यावरती लवकर. ठीक आहे, मी मध्ये तुम्हाला थांबवलं. बोला. या 2 गोष्टी प्राधान्याने व्हायला पाहिजे आणि स्वामीनाथन आयोग लागू करून शेतकऱ्यांना हमी भाव देण्याची सोय केली पाहिजे. ठीक आहे, बोला. 6 पैकी किती लवकर आणि तातडीनं व्हायला पाहिजे? ह्या आमच्याकडे असं आहे शेतकऱ्यांचं की आमची पेरणी आणि मुलांचे प्रवेश एकाच वेळेस असतात. नाही पेरलं तर वर्षभर काय खायचं आणि शिक्षणाला ऍडमिशन घ्यायला पण पैसे लागतात. तर आमच्या समोरच असं होतंय की इतर जे आरक्षित विद्यार्थी आहेत त्यांना मोफत तिथं प्रवेश वगैरे मिळाला जातो. तसं शासनानं सर्व मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशच मोफत करून टाकावा, EBC वगैरे ही न करता. ठीक आहे, EBC करायची गरज नाही, सगळंच मोफत. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आरक्षण हे तात्काळ सरकारनं लागू केलं पाहिजे. आणि जसं महागाई भत्ता वर्षातून 2 वेळा ऑटोमॅटिक वाढतो त्याच प्रमाणात आमचे किमान आधारभूत किमतीत त्या प्रमाणात वाढ केली पाहिजे सरकारने. ठीक आहे. हा बऱ्याच वेळेला आक्षेप येतो की शेतमालाचे भाव वाढले की महानगरातल्या आपल्या मतदारांचा विचार करून सरकार हस्तक्षेप करतं आणि मग शेतमालाचे भाव त्या पातळीवरती जातील जिथे ग्राहकांना परवडेल अशा पद्धतीचा तो हस्तक्षेप असतो. कांद्याचं ते उदाहरण आहे. इथे प्रत्येकाचं ते मत आहे की हस्तक्षेप तरी किमान थांबवा. मराठ्याच्या विषयावर एकही आमदार, कुठलाच आमदार आजपर्यंत, मंत्री असो, आमदार असो, कुठलाही प्रतिनिधी असो, पण शेतकऱ्याच्या आणि मराठ्याच्या विषयावर एकही बोलत नाही. आमची सगळ्यात प्रमुख मागणी, हे जी 6 मागण्या तर प्रमुख मागण्या आहेत, पण आमचे शेतकऱ्यासाठी जर ह्याच्यापासून कौलच घेऊ दे. थांबा. विधिमंडळामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावरती जी चर्चा व्हायला पाहिजे तशी होत नाही असं किती जणांना वाटतं? हे बघता तुम्ही, हा डिस्ट्रेस आहे. हा तुम्ही नीट समजून घ्या. का संवाद घडवतोय आपण? प्रत्येकाचे हात वर आहेत की विधिमंडळामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर जशी चर्चा व्हायला पाहिजे होत नाही, अजिबात चर्चा होत नाही. त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आमच्या आमदारांनी तिथं ठोस असं मांडलं पाहिजे किंवा आमच्या मराठ्यासाठी सगळ्यात आम्ही थोडं बहुत काहीतरी करावं अशी त्यांची ही झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा आम्हाला आज शेतकरी जर आत्महत्या जर रोखायची असतील तर कर्जमाफी हा आमचा मूळ मुद्दा आहे. कर्जमाफी झाली पाहिजे आणि 60 वर्ष पुढील शेतकऱ्याला पेन्शन लागू झाली पाहिजे शेतकऱ्यासाठी. आणि आरक्षण तर आमचा मूळ मुद्दा आहे. ते काय असं माझं काय की आरक्षणामध्ये अवजार भेटते, शेती अवजार. ज्यांना जमीन आहे त्यांना अवजार भेटते, त्यांना करायचं काही काहीशी असं एक चालतोय. मग का बरं अल्पभूधारक शेतकऱ्यांना वाटप होत नाहीत अवजारी, शेती अवजारी? ठीक आहे, अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की अल्पभूधारक शेतकऱ्यांना ती का मिळत नाही. शेवटच्या 2-3 प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. सगळ्या शेतकऱ्याचं एकमत काय बघितलं तुम्ही? का संवाद घडवला पाहिजे? हे जे विधिमंडळ आहे ना, त्या विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चाच होत नाही, कुणीही सिरियस नाही, हा आक्षेप आहे इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचा. अॅट्रॉसिटी ज्या वेळेला मंजूर केली त्यावेळेलाही आमचे एकूण जे आमदार होते 288 पैकी माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 150 ते 250 आमदाराचं आडनाव पाटील आहे. तरी सुद्धा ही लोक तिथं बसून अॅट्रॉसिटी कायदा मान्य केला. त्यांना समजलं की आपल्या समाजावर काय अन्याय होईल याचा त्यांनी विचार त्यावेळेला तिथं केला नाही. जाता जाता मला एवढंच सांगायचंय, हे जे काय भारतातून इंग्रज गेले आणि त्याच्यानंतर जी काय व्यवस्था झालेली आहे त्या व्यवस्थेनंतर हे जे काय रिझर्वेशन ठेवलं होतं ते एक मोजक्या कालावधीसाठी ठेवलं होतं. आज अशी परिस्थिती झाली की प्रत्येक पक्षाला राजकारण करायचं म्हणून 5 वर्ष 10 वर्ष त्याला ते वाढवतात
आणि ते तसंच चालत आलेलं आहे. आणि मीडियाला मला आणखी एक सांगायचं आहे की तुम्ही जशी आमची चर्चा घडवून आणता तशी तुम्ही जे काय लोकप्रतिनिधी आहेत त्यांना बाहेर चर्चा न करता तुम्ही त्या विधिमंडळात चर्चा करावी असे म्हणून तुम्ही लावून धरा आणि ती गोष्ट तुम्ही लावून धरून त्यांच्या मागणी करा. ह्या मुद्द्यातले बहुसंख्य मुद्दे हे पूर्णपणे व्यवस्था बदलावरती आहेत आणि त्या व्यवस्था बदलाचा तुम्ही खूप गांभीर्याने विचार करायला पाहिजे. हेच तर हे मोर्चे इथले शेतकरी बांधव त्या शेतकऱ्यांची मुलं आपल्याला सांगतात. कॅमेरामन काकासाहेब कांबळे आणि निलेश वाळे, समीर राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, सारोळा.